नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 6 मध्ये भारतीय जनता पक्षानं आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार मनीष सुनील बागुल, चित्रा जगन्नाथ तांदळे, वाळू विश्वनाथ काकड आणि रोहिणी बापूशेठ पेंगले यांच्या प्रचारासाठी प्रभागातील प्रमुख चौकांमध्ये भव्य चौकसभांचं आयोजन करण्यात आलं. या चौकसभांमध्ये ज्येष्ठ नेते धर्मवीर सुनील बागुल, संजय बागुल आणि उमेदवार मनीष बागुल यांच्यासह चित्रा जगन्नाथ तांदळे, वाळू विश्वनाथ काकड आणि रोहिणी बापूशेठ पिंगळे यांनी उपस्थित राहून मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप सरकारनं केलेली विकास कामं मांडत पक्षाच्या बाजूनं मतदान करण्याचं भाऊक आव्हान नागरिकांना केलंय. साधारण 9 वर्ष होत आली. पहिली निवडणूक झाली आताच्या निवडणुकीत, आणि ह्या मधल्या 9 वर्षामध्ये बरेच लोक प्रयत्न करत होते. बरेच लोकांनी वर्गाने दिले. प्रत्येकाला वाटतं भंडारा केला, वर्गणी वाढली, नवरात्र केलं, गणेशोत्सव केलं का नगरसेवक होतो. मी अख्ख्या नाशिक जिल्ह्यामध्ये वर्गाने वाढतो. मी तर खासदारच व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना. माझ्याकडे कोणत्याही गावाचा माणूस येतोय, कोटम गाव असेल, इकडचा असेल, निफाडचा असेल, मंदिर बांधायचं भाऊ पैसे पाहिजे, मी सगळ्यांना देत राहतो. लोकांचे एक गैरसमज आहे. लोकांना असं वाटतं का एक मित्रमंडळ ताब्यात ठेवायचं आणि माझं खूप वर्चस्व आहे, माझं खूप चलती. असं नाही. लोकांचं खरं सुख काय, दुःख काय हे समजलं पाहिजे. लोकांची खरी अडचण काय ती समजली पाहिजे. कोणाच्या कुटुंबामध्ये जर एखादा माणूस आजारी असेल आणि त्या कुटुंबाकडे पैसे नसतील आणि त्या कुटुंबाला एक टेन्शन येऊन जातं. एखाद्या घरामधला कर्ता पुरुष अचानक आजारी पडला तर त्याचं मेडिकल करायचंय, त्याचं सोनोग्राफी करायची, त्याचं स्कॅन करायचंय, तर त्या टायमाला त्याच्या घरामध्ये जे मुलं असतात, ती बायको असती, ती इतकी घाबरून गेलेली असते का नक्की काय करायचं. काही कुटुंबामध्ये तर त्यांना कळत पण नाही का आता ह्या कोणत्या आजाराचं निदान कसं करायचं. मग अशा वेळेला जो तुमच्या कुटुंबाला मदत करेल, जो माणूस तुमच्या घरातल्या कुटुंबासारखा येईल, त्याच्या पाठीशी तुम्ही उभं राहील. कुटुंब अंगणवाडीतले प्रतिष्ठित आणि सुसंस्कृत आहे. गेल्या 20 दिवसापासून प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपली एक त्याबद्दल मीटिंग पण झाली. आज थंडी आहे आणि तुम्ही एवढ्या थंडीतही बागुल कुटुंबाचा मान ठेवून तुम्ही इथं सर्व आलात, त्याबद्दल मी हृदयापासून तुमचं आभार मानतो. मागचा काळ जर गेला तर 1992 साली आपल्याला सर्वात प्रथम हा वॉर्ड असताना तुम्ही आमच्या मातोश्री माझी आई विठोबाई बागुल यांना निवडून दिलं आणि मोठ्या संख्येने निवडून दिलं. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मामी चांगला हा काळ आठवत असाल. जुने कोटिंदी मावशी आहेत, बरेच लोक आहेत, मौले आहेत, काश्मीरी आहेत, त्यांना माहित आहे इथं पाण्याची मोठी समस्या होती. रोड तर खडीकरणाचा रोड होता, तो बी तुटलेला होता. आणि आईने सगळ्यात प्रथम, तेव्हा तर आम्ही तसं एवढं राजकारणात मी सक्रिय नव्हतो, पण आईने तिचं एक ध्येय, पहिली पाण्याची टाकी 1994 साली हनुमानवाडीमध्ये बांधली, ती म्हणजे वरती. आणि खऱ्या अर्थाने ज्या आमच्या माता भगिनी महिलांचं पाण्यासाठी जी वणवण होती ती काही अंशी थांबली. आणि त्यानंतर कामाचा सपाटा लावला. ते तर नंतर मग सर्वांना इथे माहित आहे का सर्व रोड कॉन्क्रिटीकरण झाले. पहिले डांबरीकरण झाले, त्यानंतर परत
ते काढून आपण वेगळ्या वेळेस मग 2002ला आईला निवडून गेली, त्यावेळेस हे रोडचे कॉन्क्रिटीकरण झाले. काही रोडचे आत्ता रोड कॉन्क्रिटीकरण झाले. दळवी मार्ग असो, हा एक रोड आहे. खाली जर आपण गेलो तर तो एक रोड थोडा उशिरा झाला, पण तोही कॉन्क्रिटीकरण झाला. समोर बंधू भगिनींनो, मातांनो, आपण जर बघितलं असाल तर गेल्या अनेक दिवसांपासून महानगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे. या प्रसंगी गेल्या 55 ते 60 दिवस झाले आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी दारोदारी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. निश्चितपणाने प्रभाग आपला खूप मोठा असल्या कारणाने बरेचसे दिवस लागले, पण आज आपण इथे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाल्यात तर निश्चितपणाने मला असं वाटतंय की हे सर्व आम्ही चारी उमेदवार भारतीय जनता पार्टीचेच निवडून येणार, अशा तुमच्या सर्वांच्या साक्षीने मला इथं वाटलं. थोडक्यात परिचय द्यायचा म्हटला तर गेल्या 4 वर्षांपासून आईच्या माध्यमातून असेल, नानांच्या माध्यमातून असेल, संजू काकांच्या माध्यमातून असेल, लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. कोरोनाच्या काळात अतिशय वाईट परिस्थिती असताना कोणाला बेड उपलब्ध करून दिले, कोणाला रेमडेसिवीर दिले, कोणाला काही ऑक्सिजनची समस्या असेल तर ऑक्सिजन मशीन सुद्धा पुरवली. इतकंच नाही, पण कोणाच्या घरात कोरोनाचा पेशंट सापडलं तिथे माझे सहकारी व मी स्वतः प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन स्वतः सॅनिटायझिंगचं काम केलेलं आहे. आपण जर बघितलं असाल तर मखमलाबादकडे पाण्याची समस्या असेल, त्या पाण्याच्या समस्येसाठी रस्त्यावर उतरून जनआंदोलन आपण उभं केलं होतं. तसंच इथल्या पण काही समस्या असतील त्या वारंवार आपले जे मित्रपरिवार आहे हनुमानवाडीतले, जो हनुमानवाडी तरुण मित्र मंडळ आहे, यांच्या मार्फत हे सातत्याने सोडवण्याचं काम आम्ही करत आलोय. निश्चितपणाने आप्पासाहेब जसं बोलले की शंभूला पाठिंबा दिलाय, जेव्हा आप्पा आले तेव्हा समजलं की आता लीड 100% वाढलाय, कारण आपणची ताकद ही खूप होती. तसंच आमचे बंधू अमित भाऊ शिंदे हे पण, यांची पण चांगली ताकद आहे. इथं उपस्थित रवी भाऊ पण आहे, यांचं पण अतिशय चांगलं कार्य आहे. समोर उपस्थित सर्वच म्हणजे नावं घेतले तितके कमी, प्रत्येकाची इतकी ताकद आहे की आपण निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार निवडून आणण्याचं आपण आजच खात्री होती असं मला वाटू लागतंय. वल्ली परिसर आणि मळे परिसर, रस्ते, मंदिरं, समाज मंदिर असे बरेच कामं व्यायामशाळा असे आमदारांनी करून घेतल्या. या भागात आमच्याकडे आम्हाला यायचं नाही आलं. या भागात नंतर आम्ही आम्हाला निवडल्यानंतर आम्ही चांगलं काम करू अशी ग्वाही मी सन्माननीय नानांच्या माध्यमातून देतो. निवडणुकीमध्ये निर्भेळ यश मिळवण्यासाठी भाजप कार्यकर्ते आणि उमेदवारांकडून प्रभाग क्रमांक 6 मधील प्रत्येक गल्ली आणि कोपऱ्यात जाऊन जोरदार जनसंपर्क अभियान राबवलं जात आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना विकास कामांची माहिती दिली जाते. भाजपचा विजय निश्चित करण्याचं आवाहन केलं जात आहे. प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये यंदा पथनाट्य हे नागरिकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरले. आपला नगरसेवक कसा असावा आणि तो प्रभागाचा विकास कसा करेल अशा मूलभूत प्रश्नांवर पथनाट्यातून भाष्य करत मतदारांमध्ये जनजागृती केली जात असून या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे आणि चौकसभांमुळे नागरिकांचा भाजप उमेदवारांवरील विश्वास अधिकच वृद्धिंगत झाला असून या पॅनलचा विजय आता निश्चित मानला जातोय. वेद न्यूज ब्युरो, नाशिक.